नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ मी सिरीजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत वैतरणा धरणाच्या व्ह्यू पॉईंटवर, जो की आहे नाशिक अशोका वॉटरफॉलकडे गेल्यानंतर आपल्याला पुढे गेल्यावर हे वैतरणा डॅम आणि त्यात हे बॅकवॉटरचा हा सुंदर नजारा पाहायला मिळतो। आता खाली आपल्याला एक मंदिर दिसलं, आपण तिथे जायला पाहिजे होतं, पण आपण रिटर्न येऊया परत रिव्हर्स आणि परत त्या मंदिराचं दर्शन घेऊया। मुंबईला पाणी पुरवठा करणारा हे महत्त्वाचं धरण आहे आणि या धरणाचा सुंदर असा नजारा आपण या ठिकाणी पाहतो आहोत। मित्रांनो, हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। चला परत जाऊया। आपण थोडं पुढे चाललं गेलो होतो आणि आता आपण पुन्हा मागे जाऊन या ठिकाणाहून परत आपण खाली उतरून त्या ठिकाणी एक शिवलिंग आहे, त्याचं दर्शन घेऊया आणि इथला सुंदर असा नजारा एन्जॉय करूया। चला तर मित्रांनो, वैतरणा डॅम व्ह्यू पॉइंट। तर आपण आता खाली जाऊन या वैतरणा व्ह्यू पॉइंटच्या सुंदर असा नजारा या ठिकाणी बघणार आहोत। तर याच गेटमधून आपल्याला खाली पायऱ्या उतरून जायचं आहे आणि आपण पाहू आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर असा आहे। आपण पाहू शकता निरवशी शांतता आहे आणि मनाला प्रसन्न करणारं असं हे वातावरण आहे। नेचर ॲट इट बेस्ट असं ते म्हणतात, ते या ठिकाणी तंतोतंत लागू पडतं। चला मित्रांनो, आपण आता खाली जाऊन बघूया ॲक्च्युअल मंदिरात शिवलिंग कशा प्रकारचं आहे आणि तिथला नजारा काय आहे। नजारा बघा मित्रांनो, काय अप्रतिम आहे। या मंदिराचा विषय जास्त मला काही माहिती नाही आहे, म्हणून मी ही आपल्याला काही जास्त सांगू शकत नाही। आणि अशा पद्धतीने आपण ह्या मंदिरातल्या प्राचीन शिवलिंगाचं दर्शन घेत आहोत। आणि आता पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि पावन श्रावण महिन्यात आपण या ठिकाणी या वैतरणा डॅम परिसरातल्या व्ह्यू पॉईंटमधल्या मंदिरातल्या या शिवलिंगाचं दर्शन घेत आहोत। ओम नमः शिवाय। चला तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवत आहोत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठीच आपण माझ्या चॅनलला निश्चित व्हिजिट करा। तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी, धन्यवाद।